इनके जो जो तिथि ट्रेडिशंस जो भी है वो सब फॉलो करेगी, इसलिए शादी में पूरी महाराष्ट्रन लुक में आपको स्वीटी दिखेगी. कुठलंही नवीन कॅरेक्टर जेव्हा प्ले करायला मिळतं तेव्हा एक नवीन उत्सुकता असते की ते काय करायचं, कसं करायचं, संपूर्ण टीम त्यामध्ये इन्व्हॉल्व असते. तो तिच्या ऑपोजिट कॅरेक्टर प्ले करत होता आणि मला मजा येत होती बघायला. तेव्हापासून मी त्याला बघत होते. आय वुड नो की दिस गाय इज आदेश. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आई आणि बाबा रिटायर होत आहे त्या मालिकेच्या सेटवर आहे आणि इथे लगीनघाई सुरू आहे स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची. दोघेही खूप छान दिसत आहे. पालवी, तू सुद्धा पुन्हा एकदा. पण काय सांगाल, कसे आहात आणि नवीन कॅरेक्टर आहे, किती एन्जॉय करताय? खूपच एन्जॉय करतोय. ऑफकोर्स कधी कुठलंही नवीन कॅरेक्टर जेव्हा प्ले करायला मिळतं तेव्हा एक नवीन उत्सुकता असते की ते काय करायचं, कसं करायचं, संपूर्ण टीम त्यामध्ये इन्व्हॉल्व असते. रायटर्सपासनं, त्या कॅरेक्टरच्या लिखाणापासनं, डिरेक्शनपासनं, आम्ही ॲक्टर्स म्हणून ते परफॉर्म कसं करणार इथपर्यंत. त्याच्यामुळे नवीन शो आहे, काही एपिसोड झाले आहेत, त्याच्यामुळे अजून बऱ्याच गोष्टी आम्ही इनपुट्स देतोय. त्यामुळे आय एम एन्जॉईंग माय वर्क थरली. आणि खूपच लवकर लग्न समारंभ या शोमध्ये झाला. जनरली खूप 6 महिन्यांनी वगैरे, एक वर्षाने लग्न वगैरे होतं, पण आमचं सुरुवातीचंच लग्न झालेलं परत लग्न होतं आहे असा तो सगळा सोहळा आहे. आणि मजा येते. आज संगीत आम्ही करतोय, डान्स कोरिओग्राफी एक शूट केलेली आहे. बरं, त्या डान्समध्ये सुद्धा धमाकेदार ड्रामा आहे जो कदाचित लोकांना तो अपेक्षितच नसेल. त्याच्यामुळे खूप मजा मस्ती आहे आणि या वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. तुमचं ऑनस्क्रीन बॉन्ड तर आम्ही बघतच आहोत, पण ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे आणि पहिलं इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दलचं? आम्ही टॉम अँड जेरी आहोत. ऑफस्क्रीन आम्ही टॉम अँड जेरी. तो टॉम आहे, मी जेरी बिचारी, मी छोटीशी. पण जेरी किती छळतो टॉमला तर मग. पण मी जेरी सारखी कळा नाही काढत, पण टॉम पण ना, टॉमला गरजच हवी असते, अटेन्शनच हवं असतं जेरी. बरोबर आहे, पण जेरी आणि जेरीचं टॉम शिवाय पण होत नाही ना, काही शेवटी लागतोच ना टॉम, असं आहे. ठीक आहे ना, त्यामुळे छळ सुद्धा असेल तर तो शेवटी यावंच लागणार परत असं. त्यामुळे इट्स फन ऑफसेट ऑल्सो. एक चांगली भट्टी जमली आमची आणि आमच्यात ती वेवलेंथ चांगली आहे. दॅट वी अंडरस्टँड इच अदर्स वर्क अँड वी डिस्कस अ लॉट. आणि आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सुरुवातीला तुमचा स्पेस, तुमचा झोन समजून घेण्याचा प्रयत्न कराल पर्सनली, सो दॅट प्रोफेशनली तुम्हाला चांगलं काम करता येईल. त्यामुळे आमची चांगली मैत्री झाली पहिल्यापासून. आणि भले किती त्रास तिने मला दिला तरी सुद्धा लो इनकी बात सुनो. ऐसी अभी तू समझ गई होगी की हम लोग कैसे. पण पालवी, तुझी दुसरी मालिका आहे आदेशच्या, पण आदेशने बऱ्यापैकी मालिका केलेल्या आहेत, चित्रपट केलेत. तो त्याची अशी कोणती भूमिका जी तुला खूप आवडलेली किंवा त्याचं एक काम जे तू पाहिलेलं आहेस असं काही आहे? मी त्याला रिसेंटली काव्यांजलीमध्ये पाहिलं होतं आणि माझी फ्रेंड प्राप्ती त्यात होती, सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि तो तिच्या ऑपोजिट कॅरेक्टर प्ले करत होता आणि मला मजा येत होती बघायला. तेव्हापासून मी त्याला बघत होते. आय वुड नो की दिस गाय इज आदेश आणि ही इज प्राप्तीज फ्रेंड वगैरे. Now he's like my friend also. So काव्यांजलीपासनं मला मी त्याला I identified him as an आदेश or an actor. आणि इवन इन पुष्पा इम्पॉसिबलमध्ये तो करतो, तर तेही मी बघते, त्याचे शॉर्ट्स बघते, स्निपेट्स बघते. इट्स फन टू वॉच. तो आय लाईक बोथ ऑफ देम. पण डान्स आहे, संगीत स्पेशल, आउटफिट सुद्धा खूप छान आहे. पण जेव्हा हा आउटफिट तुमच्याकडे आला तेव्हा तुमची काय रिॲक्शन होती? आणि लग्नासाठी स्वीटी आणि मकरंदचा कसा आउटफिट असणार आहे? आता तरी स्वीटी जो है वो बहुत ट्राई कर रही है, कोशिश कर रही है कि इनके जो जो तिथि ट्रेडिशंस जो भी है वो सब फॉलो करेगी, इसलिए शादी में पूरी महाराष्ट्रन लुक में आपको स्वीटी दिखेगी. मकरंद तो महाराष्ट्रन ही है, तो वो तो फुल मराठमोड़ा बॉय एंड स्टड बॉय वगैरह वो सब होने वाला है उसका. और फिलहाल मैं तो अभी मेरे गाँव वाले टिपिकल घाघरा चोली टाइप्स, सो जबलपूर वाला आउटफिट दिस इज. पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा माझं असं ह्याच्यात डान्स करायचा आहे, बट थँक्स टू देविका, शी जस्ट मॅनेज्ड इट, शी जस्ट मेड इट सो कम्फर्टेबल फॉर मी. सगळ्या गोष्टी ज्वेलरीपासून सगळ्या इट्स सो लाईट वेटेड, कारण मी दिवसभर अजिबात विदाऊट कंप्लेनिंग आय कॅन स्टे. आणि ह्याला तर डबल थंडी वाजते तेवढा. आणि तू काय सांगशील, तुझा कसा आउटफिट असणार आहे? म्हणजे वेस्टर्न असणार आहे की मिक्स असणार आहे की खूप अगदी पारंपरिक असणार आहे? माझं सुरुवात आता इकडनं मेहंदीच्या ह्याच्यापासून खूप छान कुर्ते होते. आता हे संगीतासाठी वेगळं आहे जे मी
बघितल्या क्षणी मला आवडलं, म्हटलं छान आहे, आपण घातलं, ट्रायल झाली, फिटिंग झालं, माय जॉब इज डन. त्याच्यामुळे आम्हाला एक बरं असतं, बायकांच्या 1000 गोष्टी असतात, तेवढंच आम्हाला त्याचा स्ट्रेस नसतो, टेन्शन नसतो, आणि मी त्यात फार पडत नाही. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट कॉस्ट्युम असेल तर काय घालायचं. त्याच्यामुळे लग्नासाठी आता एक आहे इंटरेस्टिंग कॉस्ट्युम आहे, चांगला केला आहे तो कॉस्ट्युम, वेगळा आहे जरा, टिपिकल नाही आहे. त्यामुळे अगेन इंडियन ट्रेडिशनल वेअर असणार आहे, बट डिफरंट पॅटर्न, मराठमोळा डिफरंट पॅटर्न, थोडा एक वेस्टर्न एक टच पण असेल त्याला, असं एक काइंड ऑफ आउटफिट आहे. पण रिअली एक्साइटेड टू वेअर दॅट फॉर द वेडिंग. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.